माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला श्री शिवलीलामृत अध्याय 14 याचे पठण करणार आहे. श्री गणेशाय नमः. भस्मासुरहरणा भाललोचना, भार्गव वरदा भस्मलेपना, भक्तवत्सला भवभयहरणा, भेटातीता भूताधिपते, भवानीवरा भक्ततारका, भोगी भूषणा भूतपालका, भावी कररक्षका, भवभयहारका, भक्तरक्षका, भावशोषणा, त्रितापशमना त्रिदोषहारका, त्रिगुणातीता त्रिपुरातका, त्रिभुवनजनका त्र्यंबका, त्रैरक्षका त्रिकांडवेद्या, तुझ्या कृपाबळे समस्त त्रयोदश अध्याय पर्यंत कथिले शिवलीलामृत. आता पळ साध्याय 14वा. 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न. सांगितले स्वामी कार्तिकाचे जनन, त्यावरी शौनकादिका लागून, सूत सांगे नैमिषारण्यी, सिंहालोकने तत्वता, परिसा गजास्य षडस्यांची कथा, दोघेही धाकुटे असत, जगदंबा खेळवी प्रीतेने, गजतुंडा ओसंगा घेऊन, विश्वजननी देत स्तनपान, शुंडा दंडे करून, दुग्ध ओढीत गजास्य, आंबेच्या पृष्ठीवरी प्रीती, शुंडा फिरवित गणपती, शुंडेत पाय साठवणी, षण्मुखा प्रती बोलतसे ते धवा, म्हणे हे घेई का अमृत, ब्रह्मदिकाजे अप्राप्त, स्कंद बोले क्रोधयुक्त, उद्दिष्ट तुझे न घेमी, षडानन म्हणे चराचर जननी, लंबनासिक मज लागुनी, उच्छिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी, सांग मृडानी काही याते, शुंडेशी धरुनिया खाले, पाडू काय वेळे, माते त्याचे नासिक विशाळ आगळे, का होयसे केले तुआ, इंद्रचंद्र मित्र निर्जर व मूर्ती, प्रसवली समनोहर, परिहार लंबनासिक कर्णथोर, दंत एक बाहर दिसतसे, ऐसा एका प्रसवलीस बाळ, ऐकता हासे पहा फेन धवल, धराधरेंद्र नंदिनी वेल्हाळ, तीसी हास्य नाटोपे, स्कंद म्हणे जननी पाही, त्यासी उतरी मज स्तनपान देई, मग जगदंबेने लवलाही, विघ्नेशा खाली बैसविले, षण्मुख आडवा घेऊनी, स्तन जी घाली त्याच्या वदनी, पाचही मुखे आक्रंदोनी, रडू लागली ते धवा, ते देखोनी गजनाथ, पोट धरोनी गदा गदा हसत, म्हणे अंबे तुझा हा कैसा सूत, हा फोडीत आक्रोशे, एक स्तन घातला त्याचे वदनी, आणि कपाच आणसी कोठुनी, ऐसे ऐकत पिनाक पाणी, काय वासुनी बोलत, काय म्हणतो गजवदन, ऐसा का प्रसवलीस नंदन, यावरी अपर्णा सुहास्य वदन, प्रति उत्तर देतसे, म्हणे हा तुझ्या सारखा झाला नंदन, तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण, ऐकता हासला त्रिनयन, पुत्र पाहुन सुखावे, यावरी षण्मुखा आणि गणपती,
लील कौतुके दोघे क्रीडती, विनोदे कलह करीती, अंतरी प्रीती अखंड. दोघेही रडता ऐकोनी, धावोनी आली जगत त्रयजननी. वक्रतुंडासी हृदयी धरुणी, म्हणे बाळका काय झाले. तव तो म्हणे स्कंदे येऊन, आंबे धरिले माझे कर्ण. बोलिला एक कठीण वचन, तुझे नयन सानकारे. जगदंबा मग हासोन, अग्नीस भूताप्रती बोले वचन. गजवदनासी कठीण भाषण, ऐसे कैसे बोललासी. स्कंद म्हणे तर्जनी उचलून, येणे मोजिले माझे द्वादश नयन. यावरी हैमवती हासोन, एकदंताप्रती बोलत. म्हणे हे तू अनुचित केले, कुमाराचे नयन का मोजिले. यावरी नागानन बोले, ऐक माते अन्याय याचा. माझी शुंडा लंबायमान, येणे मोजली चवंगे घालून. अन्याय हा थोर त्रिभुवनाहून, करी ताडव आंबेयासी. यावरी स्वामी कार्तिक बोलत, आंबे येणे माझे मोजिले हस्त. यावरी करी मुख बोलत, मैनाक भगिनी ऐक पा. याचा अन्याय एक सांगेन, ऐकता तू यासी करशील ताडण. नगात मजा आडी त्रिलोचन, सावधान होऊन ऐकती. इथ मुख म्हणे भेडसावून, मज बोलिला हा न सहावे वचन. तुझे पोटका थोर पूर्ण, मोदक बहु बक्षिले. ऐसे एकता मृडानी, दोघांसी हृदयी धरी प्रीती करुनी. दोघांसी प्रिय वस्तू देऊनी, समजविले ते धवा. यावरी मदनांतक पाहे, सिंहासनी बैसला आनंदमय. जगदंबा मुखाकडे पाहे, हास्यवदन करुनिया. यावरी विरूपाक्ष बोलत, का हो हास्य आले अकस्मात. यावरी त्रैलोक्य माता म्हणत, नवल एक दिसतसे. तुमच्या जटा मुकुटात लन्ना कृती काय दिसत. तुमची करणी अद्भुत, पद्मज फिरवजा मज समजेना. कैलासपती म्हणे ई भगगमने, हरी मध्ये मृग शावक नयने. मस्तकी जळ धरिले वरानने, बिंबाधरे पिकस्वरे. यावरी चातुर्य सरोवर मराळी, हेरंब जननी म्हणे कपाळ माळी. जळांतरी स्त्रीचे वदन हे वेळी, दिसते मज भालनेत्रा. यावरी बोले कैलासराज, विद्रुमाधरे मुख नवे हे वारिद. शोभायमान सतेज टवटवीत दिसतसे. यावरी सजल जल दवर्णा, स्कंद माता म्हणे पंचदश नयना. कुरळ केश व्याघ्र चर्मवसना, कृष्णवर्ण दिसताती. यावरी बोले पंचवदन, कमळी मिलिंद घे सुगंध बैसोन. नसतेची पुससी छंद घेऊन, रमारमण सहोदरी. यावरी बोले भुजंग त्रिवेणी, कमळासी भोवया का खट वांग पाणी. तुमच्या मायेची विचित्र करणी, आमनाय श्रुती नेणती. यावरी बोले हिमन जामात, भ्रुकट्या नवे पाहे त्वरित. सलील लहरी तळपत, दृष्टी तरळली तुझी का हो. यावरी सकळ प्रमादांची स्वामिनी, बोले कमुक कंठी कमंडलुस्तनी. म्हणे कैरवासनम नेत्र पिनाक पाणी, का आकर्णते. यावरी शफरी ध्वज दहन बोलत, कमळा भोवते नीर बहुत. नेत्र नवेत मीन तळपत, अंत गमने निरखी बरे. जे अनंत गुण परिपूर्ण वेल्हाळ,
त्रिपुरहर सुंदरी बोले प्रेमळ, म्हणे राजीवास्थन युगुळ, कमंडल सुवैसे दिसती का, यावरी बोले त्रिशूळ पाणी, ऐक वसुधाधर नंदिनी, ते स्तन नव्हे ती दोन्ही, विलोकोनी पाहे बरे, गंगारहदाचे दोन्ही तिरी, चक्रवाके बैसली साजिरी, दुर्गा म्हणे मदनारी, बहुत साहित्य पुरवितसा, एकाचे अनेक करून दाखविले हे त्रिभुवन, तुमचे मौनेची धरावे चरण, बोलता अप्रमाण न म्हणावे, मग मांडून या सारी पाट, खेळती दाक्षायणी नीलकंठ, ज्यांचे खेळ ऐकता वरिष्ठ, भक्त होती त्रिजगती, दोघे खेळता आनंदघन, तो आला कमलोद्भव नंदन, ब्रह्मवीणा वाजवून करिस्तवन पार, मग क्षण एक स्वस्थ होऊनी, खेळविलो की नारद मुनी, म्हणे पण केल्या वाचुनी, रंग नये खेळाते, दोघांशी मानले ते बहुत, मग पण करुनिया खेळत, जिंकील त्यासी एक वस्त, आपुली द्यावी निर्धार हा, जो प्रथम डाव तेची क्षणी, जिंकती झाली मेनका नंदिनी, व्याघ्रांबर घेतले हिरोनी, नारद मुनी हासतसे, दुजाही डाव जिंकिता भवानी, घेतले गजचर्म हिरोनी, एका मागे एक तेची क्षणी, 10 आयुधे घेतली, जो तो डाव जिंकी भवानी, सर्व भूषणे घेतली हिरोनी, शेवटी कौपिनही सांडोनी, शंकर झाला दिगंबर, सुरभी पुत्र जिंकला, तोही देवीने आपुला केला, नारद गदा गदा हसिन्नला, काय बोलिला शिवासी, म्हणे स्त्रीने जिंकले पण करून, गेला तुझा महिमा पूर्ण, सृष्टी अवघी मायादिन, तू निर्गुण निराकार, चराचर आहे मायादिन, तुझ इडे दिघले सगुणपण, एरवी तू अव्यक्त पूर्ण, तुझ कोण पुसत होते, एवं तू मायाधीन झालासी पूर्ण, आता बघतासी कैसे दावीसी वदन, ऐसे एकता भाललोचन, गेला रुसून घोरवना, इतुके कृत्य करून, गेला ते तुनी ब्रह्मनंदन, शंकरे सर्व संग टाकून, निरंजनी वास केला, शोधिता न पडे कोणासी ठाई, योगी ध्याती सर्वदा हृदयी, न कळे मुळाग्रह कोठे काही, जाती कुळ नसेची, नामरूप गुणातीत, गोत्र वर्ण आश्रम विरहित, चहू देहांसी अतीत, कोण अंत न कळेची, असो जगदंबा सख्या घेऊन या, वनासी चालली शोधावया, गिरी कंदरी मठ गुहा शोधुनिया, भागली बहुत जगदंबा, सर्वही तीर्थे शोधली सवेग, बहुतांशी पुसिला त्याचा मार्ग, जो शोधिता अष्टांग योग, योगिया ठाई पडेना, पंचाग्नी साधन धूम्रपान, जटाधारी नग्न मौन, एकी सदा झाकिले नयन, एक गगन विलोकिती, एक उभेरी निरंतर, एक घेती वायूचा आहार, त्यासही पुसता श्री शंकर, कोठे आहे न बोलती, एक करीती सदा यज्ञ, करीती हिंसा बलिदान, परी तेही धुरे डोळे भरून, कष्टी होती सर्वदा, एक 64 कळा दालती, एक 14 विद्या मिरविती, एक वाद विवाद निवृत्ती, करिता भक्त भागले, एक सांगती पुराण, एक नाचती उड्या घेऊन, लोकांशी सांगती उपदेश ज्ञान, परी कुमार म्हण दुरावला, एक नाशिती कुश मृतिका उदक, म्हणती आम्ही इतकेनी पावन देख, त्यासही पुसता कैलास नायक, न पडे ठाई तत्वता, जे आदी माया विश्वजननी,
अनंत शक्तीची स्वामिनी, ते श्रमली नाना साधनी, इतरांची कहाणी काय तेथे, ठाई पडावया शिवस्वरूप, शिराब्दिजापती करी तप, मधवा गृहीण करीती साक्षेप, निशिदिनी याची लागी, ऋग्वेद स्थापित कर्म, यजुर्वेद बोले ज्ञान निस्सीम, उपासना मार्ग उत्तम, अथर्वण स्थापित असे, सामवेद सांगे गायन, न्यायशास्त्री वेद गहन, म्हणती ईश्वर समर्थ, जीव सान, त्याचे पदन पावती ते, मीमांसक स्थापिती कर्म मार्ग, सांख्य प्रकृती पुरुष विभाग, पातंजली सांगती योग शब्द विभाग, व्याकरणी सर्व निरसुनी उरले उत्तम, वेदांती म्हणती तेची ब्रह्म, तो शिव ब्रह्मानंद परम, वेदशास्त्रा अगम्य जो, त्या शिवाचे नाव घेऊनी, जगदंबा बाहे घोरवनी, सकळ अभिमान टाकुनी, वल्लभामी शरण तुते, सकळ तत्वे शोधिता साचार, शेवटी होय साक्षात्कार, तैसा हिमाचळी त्रिपुर हर, विलोकिला जगदंबेने, तो स्वात्ममुखी झाला तल्लीन, झाकिले असती पंचदश नयन, देवी म्हणे श्वशुरगृही येऊन, रहिवास केला असे, अपर्णामनी विचारी, याची रूपे जवळी जाऊ जरी, तरी मजवरी ये अवसरी, क्रोधायमान होईल, मग बिल्लीचा वेश धरून, मयूर पिच्छांचे केले वसन, अनुपम वेश धरून, मुरहर भगिनी चालिली, अनंत कमळ भवांडमाळा, त्रिभुवन सुंदरी गुंफी वेळा, तिने स्मरहर मोहिला, नृत्य गायन करुनिया, अनंत शक्ती भोवत्या विराजिती, विमानी अष्टनायिका तन्मय होती, किन्नर गंधर्व आश्चर्य करीती, गायन ऐकोनिया, वैरभाव वनचरे विसरती, आहार त्याजीला तन्मय होती, नद्यांचे जलप्रवाह खुंटती, पक्षी विसरती देहभान, निश्चळ झाला पवन, विधू कुरंग गेला विधून, कुंभिनी भार सांडून, फणीपती वरी येऊ पाहे, अंगीचा सुटला दिव्य आमोद, देव पाहती होनी षटपद, नृत्य करिता भाव विविध, दावी नाना प्रकारिते, शील तत्व दाहक तत्व सांडून, वाटे तांटक झाले विदू चंड किरण, देवललना म्हणती ओवाळून, इजवरून जावे समस्ती, आदी जननीचे अपार लाघव, नेणे ती शक्रादी कमळोद्भव, दिव्य हिरे खाणीचे वैभव, दंत तेजे झाकिले, दंतपंक्तींच्या झळकता रंग, खडे ते हिरे होती सुरंग, तनूचा सुगंध अपंग, नभ वरी जाय, परमुद्रा तेथे उमटत, सुवास कमळे तेथे उगवत, जेथींच्या परागासी वेदोनी वसंत, प्रदक्षिणा करी प्रीतीने, अनंत विद्युलता कल्लोळ, जैसे स्वरूप तेज निर्मळ, नेत्र उघडोनी जाज्वनीळ, पाहता झाला ते धवा, पायी पैंजण नुपुरे रुंझुमती, त्यात शूद्र घंटा रसाळ गर्जती, करींची कंकणे झणकारती, नृत्य गती सरसीच, भूलता चाप चढवणी, कामशत्रू विदिला नयन कटाक्ष बाणी, मन कुरंग पाडिला धरणी, सुरवरा कर्णीन कळेची, दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण, पंचबाणे व्यापला पंचवदन, तप ध्यान विसरून वृत्तांत पुसेती येते, म्हणे तू नारी कोठील कोण, कामान शांतवी वर्षोनी धन, तुझे स्वरूप पलावंड
रम्य त्रिभुवनी ऐसे तुझे नाही. तुझा वदन इंदू विलोकुन चकोर झाले माझे नयन. आता वरी मजला लागून तुझ अधीन मी झालो. यावरी बोले बिल्लिनी उमे ऐसी ललना टाकणी. का बैसलासी गोरवणी कैलास भुवन त्यजोनिया. मी तो परणारी निश्चित न वरी न घडे कदा सुरत. तुवा मन जिंकले नाही यथार्थ तरी तपस्वी कैसा तू. यावरी बोले पिनाक पाणी मी दुर्गेवरी आलो दुसोनी. तिचे मुख न पाहे परतोनी नाम स्वप्नी न घेती. यावरी बिंदीन बोलत पती माझा रागिष्ट अत्यंत. हे त्रिभुवन जाळे लक्षणात अणुमात्र गोष्ट कळताची. यावरी बोले जगन्नाथ ही बहुकाळाची कठीण अत्यंत. दक्ष यागी उडी घालीत क्रोध अद्भुत तिचा. पुढे गेली पर्वताचे पोटी मागुती तिसी वरी मी धुर्जटी. परी ती कवटाळीन मोठी अति कपटी मी जाणे. बिल्लीन म्हणे ऐकिले कानी तू कपटी आहेस तिजोहुनी. शिरी ठेवली स्वर धुनी भोळी भवानी अत्यंत. दुर्गे पट्टराणी टाकुनी काय शिवनी. परललना देखुनी नयनी गळा येऊनी पडो पाहसी. मागुती बोले कैलासनाथ क्षणात सृष्टी घडामोड करीत. शुभ निशुंभादी दैत्य युद्ध करुनी मार दिले तिने. ती वरी तेथे आली धावन उदंड प्रार्थना केली पूर्ण. तरी मी नव जाय परतोन कैलासासी निश्चय. तिसी न करी संभाषण तुझी वरी मी झालो तुझा अधीन. जितके नेशील तिकडे नेईन वचनाधीन तुझ्या मी. यावरी बोले गोरटी भवानी वैसली तुझ्या पाठी. 2 वेळा वारीला दुर्जटी तिची गती हे केली. मग माझा पाड काय तुझ केव्हा टाकून जाशील न कळे मज. द्युती पण खेळता सहज तुझे विश्वांची हारविले. न बोलेची मदन दहन बिल्लिणी मागुती करी नृत्य गायन. मग उठिला पंचदश नयन तिसी आलिंगन द्यावया. अंबा चालली सत्वर दीर्घ शब्दे बोले त्रिपुहर. मुख शशी दावी सुंदर भाकरी पै माझी. तू मजमाळ घाली येऊन मी न जाय तुझ टाकून. मग जगदंबा बोले हसोन यावे भुवना माझी या. मग मी तुमची होईन कामिनी. अवश्य बोले खटवांग पाणी. मदनांतक वेदोनी कैलासासी नेला ते दवा. सिंहासनी बैसवून षोडोपचारे केले पूजन. देवीने दृढ धरले चरण कंठी माळ घातली. देवी आपले स्वरूप प्रकट करी तटस्थ पाहे त्रिपुरारी. मग हासती परस्परी एकमेका पाहुनी. शिव म्हणे धन्य भवानी त्वांची आणिले मज समजावनी. सूत शौनकादिकान लागोनी कथा सांगे विचित्र. करी विणा घेऊनी ब्रह्मसुत शिवाजवळी आला अकस्मात. म्हणे विश्वंभरा विश्वनाथ तुझे भक्त देखिले बहु. बरी कांती नगरी क्रियाळ धीर गंभीर उदार सुशीळ. कीर्तीने भरले दिग्मंडळ सात्विक केवळ क्षमावंत. तेने घातले अन्नसत्र झाली वर्षे 10 सहस्त्र. इच्छा भोजनदान पवित्र अतिताकती देतसे. अवनी जे अगम्य वस्त भोजनी मागितली अकस्मात. ती प्रयत्ने आणोनी पुरवित शिवभक्त थोरतो. ऐसे नारद सांगता वर्तमान त्याच्या गृहाप्रती पंचवदन. कुश्चळ अतीत वशे धरून येता झाला ते समयी. अंगणी उभा ठाकला येऊन परम कोपी जेवी दवाग्न. दुष्ट वचन बोले कठीण रूपही संपूर्ण कुश्चळची. म्हणे मज दे इच्छा भोजन ना तरी जातो सत्व घेऊन.
स्त्रियाळ चांगुळा येऊन पाय धरती सत्थावे आणोनी बैसविला आसनी त्याची क्रोधवचने सोसुनी षोडोपचारे पूजा करुनी कर जोडुनी ठाकली पुढे मागा स्वामी इच्छा भोजन येरू म्हणे नरमास देणी नाणून तू चोर हेर आणीसी धरून त्याचे मास न घे मी धरुनी माझा उद्देश विकत आणि शील मनुष्य ते न घे मी निश्चेष सत्य सत्य त्रिवाचा सांगुना म्हणे कर जोडून मी आपुले मास देते करी भोजन स्त्रियाळ म्हणे मानेल पूर्ण माझे मास देतो मी येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परी सर्व याचिकांचे माता पिता तुम्हा दोघांशी बक्षिता अन्न सत्र खंडेल तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ 5 वर्षाचा चिलया बाळ 35 लक्षणी वेल्लाळ तो देई भोजना ऐसे ऐकता वचन माया मोह जाळ दूर करून म्हणती अवश्य जा घेऊन मग सदाशिव बोलत मी काय वृक व्याघ्र रीत बक्षू तव पुत्राचे मास उबगन मानवी विशेष पचवणी झाली मजाता माया मोह धरून कोणी करील जरी रुदन तरी मी जाईन उठून सत्व घेऊन तुमचे अवश्य म्हणून पतिव्रता उभी ठाकुनी पाहे निज सुता म्हणे बाळाची लया गुणवंता खेळावया कोठे गेलासी तुझ लागी ओळंबला अतीत बाळा माया येई धावत ऐसे ऐकता तस्मात बाळाला धावणी अतिताची करुणी नमन माता पितयांचे धरी चरण माता म्हणे तुझे ती शीतदान अतीत मागतो राजसा बाळ बोले स्नेह करून हा देह म्या केला शिवार्पण अतीत होता तृप्तपूर्ण उमार म्हण संतोषेल ऐसे एकता झडकरी बाळ घेतला कडीयेवरी पाकशाळे भीतरी घेऊन गेली वधावया तिलयासी चुंबन देऊन हृदयी दरीला प्रीती करून बाळ म्हणे पुढती येऊन तुझ्या उदरा जननीये माया जाळ सर्व सोडून मन केले व्रजाहून कठीण तिलयाचे शिर छेदून काढिले मात अंगीचे आपणासी पुत्र नाही म्हणून या क्षीर कमळ ठेविले पहावया शरीराचा पाक करून या उठवी भोजना अतिताते अतिंद्रिय द्रष्टा श्री शंकर अनंत ब्रह्मांडाचा समाचार सर्व ठाऊक सूत्रधार कळले शिर ठेविले ते कोठोनी चालिला तात्काळ धावती चांगुणात्री याळ गेरू म्हणे कळले सपळ शिर कमळ ठेविले सर्व गात्रात शिर प्रधान तेची कैसे ठेविले वंचून तव ती दोघे धरती चरण तेही पचवून घालितो शोभन धरता अंतरी नेणतपणे चुकलो जरी तरी सर्वज्ञ तू क्षमा करी सत्वा मुझे राखावे मग बैसला आसनी येऊन म्हणे शिर येई बाहेर येऊ घेऊन उखळात घालून कांडण मद देखता करी आता अश्रू आली या तुझ्या नयनी ही कष्टी झाली अंतःकरणी तरी पुत्र गेला सत्वासी हानी करून जाईन तुमचा अवश्य म्हणे धूपललना शिराणोनी करी कांडणा सत्व पाहे कैलास राणा अंतरी सत्यद होऊनी निज सत्वाचे उखळ धरिले धैर्याचे करी मुसळ काढीत बैसली वेल्लाळ निर्धारात धरुनिया अतीत म्हणे परममंगळ गीत गाय रसिक सुधाळ खट्टी करिता पय हे नवल दुरावेल जाणपा ते सद्भाव सरोवर विलसिनी
कोमल हृदयी नृपकमिनी ही निश्चळ गंगा भरुनी जात मर्यादा धरुनिया तिचे पाहता निज वदन काळवंडला रोहिणी रमण मृगशावीक्षी गुण निधान उपमानाही स्वरूपाते म्हणे कोमलांगा बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशाला नृपकिशोरा सुहास वक्रा राजीव नेत्रा येऊन सुंदरा धन्य केले तू सुकुमार परम गुणवंता माझे निष्ठुर धावत लागती माथा तुझं विण परदेशी आता दुबई भणंग झाले मी कुचक मंडळी अतिसुंदरा कुंचकी बाहेर फुटल्या दुग्धधरा भूमिलिंगाची एकसरा गळत्या लावल्यात येणे म्हणे अतीत जेवणी अवधारी जाऊ दे राजद्वारा बाहेरी देह त्यागिने ये अवसरी यावरी धीर न धरवे पै कैलास पथ लक्षुण सखया एकला जातोसी मज टाकून तुझे संगती मी येईन उभा राहे क्षणभरी तू मोक्ष द्वीपाचे केणे भरून जासी कैलास राज पेठ लक्षुण तुझे संगती मी उद्धरेन मग टाकून जाऊ नको उदकाविन जैसा विन तैसी मी तान्मया तुझविन माझे हृदय निर्दय कठीण लोकात वदन केवी दाऊ तुझी माऊली मी म्हणता लाज वाटे रे गुणवंता तुवा आपुली सार्थकता करून गेला शिवपदा हे त्रिभुवन शोधिता सकळ तुझं ऐसा न दिसे बाळ मग ते पचवणी तात्काळ उठा म्हणे अतीताते अतीत म्हणे अवनीपती उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती ऐसे एकता श्रियाळ नृपती झाला संकोचित चांगुणा म्हणे नृपनाथा तत्व राखावे सत्वराता विनमुख जाऊन द्यावे अतिता मनी चिंता न धरावी नवमास वाईला म्या उदरात तुम्हासी जड नव्हे चौप्रहारात कोटींचा कोटी घालिता सुत चिंता काय नृपश्रेष्ठा राव बैसला पंक्तीसी ताट वाढून आणले वेगेसी अतीत म्हणे चांगुणेसी तुम्ही येई सवेग अवश्य म्हणून झडकरी येऊनी बैसली नृपसुंदरी यावरी अतीत म्हणे तुमच्या मंदिरी अन्न घ्यावे सर्वथा निपुत्रिकाचे न पहावे वदन मग तेथे कोण येई घेईल अन्न दिपे विण शून्य सदन पुत्रा विण देवी तुम्ही नासिके वाचुनी वदन ही वृक्ष जैसा फळाविण ही बुबळ विण जैसे नयन शून्य सदन तुमचे देवी तवती बोले सद्गदित एक होता तो अर्पिला सुत चांगुणा म्हणे गेले सत्व अतीत विनमुख जाईला का एक बाळ तो दिला भोजनासी आता महाराजा सत्व किती पाहसी ऐसे बोलता चांगुणेसी अद्भुत विवर दाटला म्हणे सत्वही बुडाले सकळ तुझा गेले माझे बाळ मग कंठ मोकळा करून ते स्नेहाळ हा चांगुणा नैनी चालल्या प्रेमाश्रुधारा म्हणे हा शिव कर्पूर गौरा दीर्घ स्वरे बाहे उमावरा पावसत्वरी आकांती आहा झाले वंशखंडन न देखो पुरती पुत्रवदन ऐसे ऐकता अतीताचे नयन स्त्रव लागले प्रेम भरे बाहेर फुटली मात वळसा होत नगरात लोक दुःखे वक्षस्थळ पिटित राजकिशोर आठवणी विमानी दाटले सुरवर म्हणती धन्यपतिव्रता सत्वधीर ईस प्रसन्न होऊनी शिव श्री शंकर काय ते न कळेची अतीत म्हणे चांगुणेसी जे प्रिय असेल तुझे मानसी ते मजसी माग सद्गुण राशी यावरी सती काय बोले मदनी पुत्रिक म्हणतील लोक हा धावणी काढी कलंक ऐसे एकता कैलास नायक बोलवी म्हणे पुत्रासी सत्य मानुनी अतीत वचना
दीर्घ हाका फोडीत चांगुणा म्हणे चिलया गुणनिधाना येई स्नेहाळ धावनी अतीत तुझ विणन घे त्रास कोठे गुंतलासी खेळावयास माझे तांदे तू पाडस सत्वरा येऊनिया तू नयसी जरी धावण तरी माझा जाऊ पाय प्राण दश दिशा विलोकून चांगुणा पाहे ते धवा मागुती हाक फोडी वेल्लाळ तो जैसे उभे मित्रमंडळ तैसा धावताची आला बाळ पाहे याळ स्नेह बरे अतीत स्वरूप टाकून शिव प्रकटला निज स्वरूप पूर्ण दशहस्त पंचवचन दिनोद्वारण जगद्गुरु चिलया शिवे हृदयी धरिला निज अंकावरी बैसाविला प्रियाळ चांगुळा ते वेळा पायावरी लोळती सुरवर सुमने वर्षती अपार दुदुंबी नादे कोंडले अंबर आनंदमय झाले नगर धावती लोक पहावया शिवे आणविले दिव्य विमान स्त्रियाळ चांगुणा दिव्य स्वरूप होऊन चिलयाशी सिंहासनी स्थापून छत्र धरिले तयावरी सचिवांसी निरोनी राज्यभार विमानी बैसली सत्वर निजपदी जगदुद्धार श्री शंकर स्थापितया कांती नगरी सौख्य अगाध त्रिभुवनी न माये आनंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद अभंग कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ माझा चतुर्दश अध्याय पर्यंत 14 गुणांचे सार यथार्थ 14 अध्याय निर्मिले की 14 विद्यांचे सार 14 गाठीचा अनंत परिकर ही 14 पदे निरंतर गयावर्णन घड हे की चतुर्दश रत्नांचा प्रकाश तेथेची झाला एक रस ही 14 चक्रे निशेष प्रिय 14 ही लोकांते ही 14 कांडे वेद ही 14 कोळी द्रव्य प्रसिद्ध ही 14 कोठड्या शुद्ध शिव मंदिर निर्मिले श्रवण पठन लेखन आदिध्यास अनुमोदन परम प्रीती करिता ग्रंथ रक्षण फल समान सर्वांची इतक्यांशी शिव होऊनी माऊली करील निजांगाची सावली आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी ग्रंथ श्रवणी प्राप्त होय आदि व्याधी जाय निर्सोन वंद्याही पावे पुत्र संतान ग्रामा गेला बहुत दिन पिता बंधू भेटेन दरी संपत्ती दाटे बहुत ऋण मोचन होय त्वरित शत्रू क्षय यथार्थ दक्षिणमुखे वाचिता शव आवर्ते करिता भक्तियुक्त कोटी होय शिव भक्त सुत ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ पिशाच नरी तेथे त्रिमास करता नित्य आवर्तन सर्व संकटे जाती न निरसन भावे प्रचित व पहावी वाचून नाही कारण अभाविकांचे सोमवारी ग्रंथ पूजून अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षून शुचिर्भूत होऊनी करावे शयन स्वप्नी प्रकटून शिवसंगे जे पडेल संकट ते निवारील नीलकंठ 14 अध्यायाचे फळ वरिष्ठ वेगळाले लिहिले असे प्रथमाध्यायी मंगलाचरण द्वादश दाशार्याचे आख्यान कलावतीने पती उद्धारिला पूर्ण हेची कथन निर्धारे द्वितीयाध्यायी निरूपण शिवरात्री कर्म विकोपकथन तिसऱ्यात गौतम कथा सांगून कल्पाशुपात उद्धरिला चौथा महाकाळ लिंग अर्चन गोप बाळ गेला उद्धरून पाचव्यात ओमेने पुत्र पाळून राजी स्थापिला शिवप्रसादे 6वा अध्यायाती रसिक श्रीमंतिनी आख्यान पुण्यकारक 7वा 8वा सुरस कौतुक भद्रायुराचे कथन पै
नवमात वामदेवाचे आख्यान सुरस, दुर्जय राजा झाला राक्षस, जन्म दुःखे कथिली बहुवस, अतिसुरस अध्याय तो. 10व्यात शारदाख्यान, 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण, महानंदागे नियुक्तरून भद्रसेन रावतरला. 12व्यात विदुर बहुला द्वार, विष्णूने मर्दिला भस्मासुर. 13व्या अध्यायात समग्र, शिवगौरी विवाह पै. 14व्यात शिव अर्पणा विनोद, गौरी विल्लीन झाली प्रसिद्ध. पुढे श्रीयाळ चरित्र अगाध, 14वा अध्याय संपूर्ण. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद, आनंद संप्रदाय परमगाध. क्षीरसागरी गोविंद, आदी उपदेशी कमलोद्भवा. तेथून अत्रि ऋषी प्रसिद्ध, पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रय अगाध. त्यापासून सदानंद रामानंद यती तेथोनी अमलानंद गंभीर. मग ब्रह्मानंद उदार, त्यावरी कल्याणी राहणार. सदानंद यतींद्र पै. तेथोनी पूर्णानंद यती शुद्ध, त्या पासाव पितामह दत्तानंद. पिता तोनी सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतींद्र जो. पंढरीहून 4 योजने दुरी, नैऋत्य कोणी नागरे नगरी. तेथील देशलेखक निर्धारी, पूर्वाश्रमी ब्रह्मानंद. पुढे पंढरीसी येऊन केले तेथे संज्ञाग्रहण. तेथे ती समाधिस्थ होऊन अक्षयवस्ती केली पै. तो ब्रह्मानंद माझा पिता, सावित्री नामे माझी माता. वंदुनी त्या वैता, शिवलीला ग्रंथ संपविला. शके 1643, विलंबी नाम संवत्सरास. शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास, रविवारी ग्रंथ संपविला. ब्रह्मकमंडलूंच्या तिरी, द्वादशपती नामनगरी. आद्यंत ग्रंथ निर्धारी, तेथी झाला जाणिले. शिवलीलामृत ग्रंथ आद्यंत, 14 अध्यायापर्यंत. जय जय शंकर ओमानाथ, तुझ प्रित्यर्थ हो का सदा. अर्पणा जीवना कर्पूर गौरा, ब्रह्मानंदा जगत उद्धारा. श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा, अक्षय अभंगा दयानिधे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. सदा परिशोध सज्जन खंड, 14 गोडा. श्री शिवलीलामृत समाप्तम. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु.